काम करायचं असेल तर एखादं काम, मगाशी मी सांगितलं की 95% कामं, पुन्हा मी 95% फार वेळा वापरतोय, गावामधल्या 95% कामासाठी सरकारची कुठली ना कुठली तरी योजना आहेच. ते तुम्हाला माहिती नाही, मला माहिती नसतं, काही सरपंच यांना बऱ्यापैकी माहिती आहे. मगाशी ज्या पद्धतीने माहिती सांगत होते सरपंच, तुम्हाला चांगली माहिती आहे. पण खूप कमी लोकांना गावामध्ये कुठलंही तुम्ही काम काढा त्याच्यासाठी सरकारची, केंद्र सरकारची, जिल्हा परिषदेची, पंचायत समितीची योजना असतेच. आणि ज्या कामासाठी योजना नसते त्या कामासाठी आपल्याला लोकवर्गणीतून ते काम करावं लागतं किंवा लोकसहभागाबरोबरच श्रमदानातून काम करावं लागतं. आता सकाळी तुम्ही स्वच्छतेच्या कामासाठी गेला होता, बरोबर आहे. ते काम करण्यासाठी योजना नाही सरकारची कुठली की नाल्या साफ करा दररोज, त्यासाठी तुम्हाला मानसी 10 रुपये देऊ, अशी काय योजना सरकारनं काढलेली नाही अजूनही. पण मग हे काम कसं करणार? एवढी मोठी मोठी नाली खोदली. ते सरपंच पण परवा सांगत होते की कमरे इतके काय काय ठिकाणी मी फोटो काढला, कमरे इतकं खोल नाली यांच्या गावामध्ये बांधलेली आहे. हां, पण तुम्ही याची कल्पना करा. मी माझ्या गावातलं पण एक उदाहरण तुम्हाला सांगणार आहे की जर का प्रॉपर इस्टिमेट केलं नाही, प्रॉपर काम कशा पद्धतीनं करायचं ह्याच्यामध्ये लक्ष घातलं नाही, तर जे काम 10 लाखामध्ये होणार आहे त्या कामाला 50 लाख रुपये इस्टिमेट होऊन जातं. ते फक्त इस्टिमेट इंजिनियरच चुकवतात असं नाही. आम्ही पण गावातले लोक एखादं काम करताना तितक्या मोठ्या कामाची गरज आहे का याच्यामध्ये आम्ही विचार करत नाही. आता इतके मोठं, इतके रुंद आणि इतकं खोल गटार बांधलं आहे की त्याची स्वच्छता करायची कशी, त्याच्यात उतरायचं कसं, त्याच्यातलं समजा घाण काढायची, ती काढून ठेवायची कशी बाहेर, इतके अनंत प्रश्न एखाद्या कामाच्या प्रॉपर डिझाईन न केल्यामुळे निर्माण होतात. आणि असे हजारो कामं आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतील की तिथं कुणीच लक्ष घातलेलं नसतं. आणि मग तो एक ज्युनियर इंजिनियर नावाचा प्राणी येतो कुठलंही काम असलं तरी त्या खात्याचा, आणि तो जाऊन बघून इस्टिमेट बघून येतो. त्याच्याबरोबर सरपंच जात नाही, त्याच्याबरोबर गावातली माणसं जात नाहीत, आणि त्याला एकाच दौऱ्यामध्ये हे काम करायचं असतं. मग ते कुणीतरी त्याला सांगतं की इथं काम करायचं, इथं गटार बांधायचं, इथं गटार बांधायचं. तो जातो, त्याच्या काहीतरी अल्पबुद्धीप्रमाणे किंवा मोठ्या बुद्धीप्रमाणे जाणीवपूर्वक असेल, तो असं काही इस्टिमेट करतो की जे काम 10 लाखामध्ये व्हायला त्याचं 50 लाखाचं इस्टिमेट होतं. आणि मग 50 लाख मिळवायला पंचायत समितीचं माफक बजेट, जिल्हा परिषद माफक बजेटमधून एका गावासाठी 50 लाख मिळत नाहीत. आणि म्हणून गावामध्ये एखादं काम करायचं असेल तर त्याचं प्रॉपर डिझाईन करणं, जे तुम्ही निढळमध्ये येऊन बघितलं, प्रत्येक गोष्टीचं डिझाईन आणि काम करत असताना ते कमीत कमी पैशामध्ये कसं होईल. समजा आमदार निधीतून तुम्हाला पैसे पाहिजे आहेत आणि कामाचं एस्टिमेट आहे 25 लाख, आणि तुम्ही गेला आमदारांना भेटायला, ते म्हणतील हे नाही होऊ शकत. पण 25 लाख रुपये एका गावाला एक नाली बांधायला त्याला घालणं परवडणारच नाही. पण तुम्ही ते जर का 5 लाखाचं काम घेऊन गेला तर आमदाराला असं ते 5 लाखामध्ये हे गाव खुश होते, देऊन टाकतात पैसे, बरोबर आहे ना. त्यामुळं पैसे कुणाचे का असणार, ग्रामपंचायतीचे असू दे, नाहीतर 14 वित्त आयोगाचे असू दे, नाहीतर शासनाचे असू दे, केंद्र शासनाचे असू दे, प्रॉपर एस्टिमेट करणं, रिक्वायरमेंटप्रमाणे एस्टिमेट करणं आणि त्याच्यानंतर मग ते काम करणं, तर त्याला कमीत कमी पैशामध्ये हे काम होऊ शकतं. माझ्या गावामध्ये आपण एका स्पॉटला गेलो होतो, त्याच्यावर मी तिथं चर्चा नाही केली. एक इस्तावा म्हणून गाव आहे, वाडी आहे. ते इस्तावा म्हणून वाडीत जाण्यासाठी आम्ही सिमेंट बंधारा बांधला. त्या सिमेंट बंधाऱ्याचं बॅकवॉटर हे रस्त्यावर आलं, त्या गावाच्या रस्त्यावर आलं, वाडीच्या रस्त्यावर आलं, आणि गुडघाभर पाणी त्या रस्त्यावर साठायला लागलं. गावातल्या त्या वस्तीच्या लोकांनी म्हणलं आमच्या मुलांना जाता येत नाही. मी म्हणलं ठीक आहे, आपण कुठल्या ना कुठल्या योजनेतून एखादं काम करूया. म्हणून मी साकव बांधायचा कार्यक्रम असतो. साकव माहिती आहे तुम्हाला, ओढ्यावर ओढा क्रॉस करण्यासाठी जो पूल बांधला जातो त्याला साकव असं नाव आहे. मग मी सांगितलं की आपण इथं साकव बांधू, आणि साकव बांधताना त्या सरपंचांना घेऊन गेलो, वाडीतल्या लोकांना घेऊन की ही पाण्याची लेवल किती आहे, 5 फूट फक्त पाणी आहे. त्या 5 फूट पाण्यावरनं आपल्याला फक्त जाण्यासाठी पूल बांधायचा आहे. तर हे 5 फुटाच्या वर फक्त 1च फूट
असा रस्ता करा, पुलाची उंची ठेवा, त्याच्यापेक्षा उंची ठेवू नका. 10 वेळा सांगितलं, 15 वेळा सांगितलं. ज्युनियर इंजिनियर जाग्यावर गेला असताना त्याला सांगितलं की मला फोन करा, मी त्याला सांगतो. आणि हो म्हटला, केलं. आणि त्याचं इस्टिमेट झालं 25 लाख रुपये. म्हणजे छोटासा ओढा क्रॉस करायचा, तर काम मंजूर होऊन आल्यानंतरच माहीत झालं की त्याचं 25 लाख. म्हणजे 25 लाखाचं एस्टिमेट का झालं? जाऊ दे म्हटलं, तर काम मंजूर झालेलं, आता कुठं त्याच्या खोला जाता सुरू करू. काम त्यांनी सुरू केलं आणि 5 फुटाचं जे काही उंची पाहिजे होती, तर त्यांनी 15 फूट उंच अशा प्रकारचं त्यांनी साकवाची उंची घेतली, 15 फुटाची उंची घेतली. आणि जे पैसे आले होते त्याच्यामध्ये फक्त तो पूलच तयार झाला. ते खाली उतरण्यासाठी त्याला जे फ्लँक लागतात त्याला पैसे शिल्लक राहिले नाही, त्यांनी एवढी उंचीचं बांधून टाकलं. आता त्या लेवलला रस्ता करण्यासाठी दोन्ही बाजूला 15 फूट, 14 फूट, 12 फूट असं खाली 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 जायला पाहिजे, तेव्हा तो रस्ता मोटरेबल होईल किंवा वॉकेबल होईल. आणि पुढचे 2 वर्ष त्यासाठी पैसे कुठनं मिळू शकले नाहीत. ते पूल तिथंच बांधकाम करून पडलेला. लोकांना शेवटी पाण्यातनं 5 फुटातनं पोरांना शाळेत जायला लागायचंच. आणि मग खूप महत् प्रयासानं त्यासाठी पैसे मिळवले. जे काम 10 लाखामध्ये झालं असतं त्याला पुन्हा आणखी 25 लाख रुपये मंजूर करून घ्यावे लागले. 50 लाख रुपये गेले तेव्हा तो रस्ता तयार झाला. अशा पद्धतीनं गावामध्ये कामं होतात. यांची नाली काय 6 फूट खोलीची, आमची 15 फूट उंचीचं साकव काय, दोन्हीचा मापदंड एकच आहे. आणि म्हणून गावामध्ये काम करत असताना खूप बारकाव्यानं लक्ष घालण्याची आवश्यकता असते. तर मी गावामध्ये काम मंजूर कसं करून घ्यावं सरकारी योजनेमधून, कारण 95% कामं तुम्ही जे काय तर तुमचा आराखडा तयार होईल, 95% कामासाठी कुठली ना कुठली सरकारी योजना असतेच. तर ते घेऊन आपण बसल्यानंतर 95% कामं करण्यासाठी काय स्टेप्स असतात, सरपंच या ठिकाणी बसले. पहिली स्टेप काय, आता कुणीतरी मागणी करतं गावामध्ये, ग्रामसभेमध्ये म्हणा किंवा सरपंचाच्या डोक्यामध्ये आलं की नाही बाबा गावामध्ये हे व्हायला पाहिजे. आता जर का तुम्ही त्या चिठ्ठ्या वाचल्या, मी नजरेखालनं घातल्या, काय नाही, अख्ख्या गावामधल्या सगळ्या लोकांनी मिळून फक्त 5च कामं सुचवलेली आहेत. एक, गावातली माणसं उघड्यावर संडासला जातात ते थांबलं पाहिजे, ते न चुकता सगळ्यांनी लिहिलेलं आहे. नंबर 2, गावामध्ये पिण्याचं पाणी नळानं येत नाही, ही दुसरी काम लिहिले. तिसरं काम, गावातलं रस्त्याची खराब आहेत, हे दुसरं काम लिहिले. आणि अजूनही 2 कामं अशीच किरकोळ कामं जवळपास 100-200 लोकांनी लिहून दिले. आता एवढी 5 कामं केली तर गावाचा विकास संपला. तुम्हाला सर्वेक्षण पण करायची गरज नाही आणि परत इथे माघारी बसायची पण गरज नाही. सरपंचांना माहीत झालं की 5 कामं करायची आहेत. ही फॅक्ट आहे का? तर गावातल्या कर्त्या लोकांनी गावाचं काय चित्र असायला पाहिजे त्याच्या दृष्टीनं विचार करून कामांची यादी केली पाहिजे. आणि ती कामाची यादीचा आपल्या व्हिलेज डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये समावेश करून ती अंमलबजावणी करण्याचा काही वर्षाचा पंचवार्षिक, दशवार्षिक अशा प्रकारचा प्लॅन केलेला पाहिजे. तेव्हा एखाद्या गावाचं कंप्लीट विकास होऊ शकेल. मी नेहमी सांगतो की आमच्या निढळ गावाच्या विकासासाठी 1936 वर्ष आम्ही काम करावं लागलं, तेव्हा आता काय काम करायला शिल्लक नाही असं मी म्हणतो. पण ज्याला गावात बसतो चर्चा करण्यासाठी आणखी काही यादी तयार होत असते, छोटी मोठी, फार मोठ्याची मेजर कामं नसतात, पण बारीक बारीक कामं सतत चालू असतात. तर 36 वर्ष लागली, कारण पूर्वीच्या काळामध्ये केंद्राच्या योजना, केंद्राकडे असणारे पैसे, राज्याच्या योजना, राज्याचं बजेट याच्यामध्ये, आणि आज 2018मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर बदल राज्याच्या बजेटमध्ये झाला आहे, केंद्राच्या बजेटमध्ये झालेला आहे. त्यामुळे केंद्रातून मघाशी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे अर्बन डेव्हलपमेंटसाठी ह्या 5000 शहरांच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून अगदी स्मार्ट सिटीपर्यंत मोठ्या प्रमाणावर पैसा पंप जेव्हा होतो आहे, तसाच तो ग्रामीण भागामध्ये सुद्धा बजेटमधला पैसा मोठ्या प्रमाणावर पंप केला जातो आहे. अर्थात तो स्प्रेड त्याचा 6,44,000 गावा असल्यामुळे तो दिसत नाही, पण खूप मोठ्या प्रमाणावर पैसा आता ग्रामीण विकासासाठी उपलब्ध व्हायला लागलेला आहे. आणि आणखी पुढच्या 10-15 वर्षामध्ये त्याची खूप मोठ्या प्रमाणावर, कारण सगळ्याचा फोकस आता सगळ्यांना कळून चुकलं, केंद्रापासून ते राज्यापर्यंत आणि जिल्हा परिषद, की गावांचा विकास झाल्याशिवाय आपल्या देशाचा विकास नाही. हे सगळ्यांना पटलं, तुम्हाला आम्हालाही पटलं.
आणि म्हणून यासाठी आता पैसे मोठ्या प्रमाणावर गावामध्ये यायला लागलेले आहेत, येत आहेत, आपल्याला माहिती नसतं.